ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं म्हणत ज्याचं खरं तर वर्णन केलं जातो तो गणांचा अधिपती गणपती गणेशोत्सव महाराष्ट्रातला पुढच्या अगदी 1 महिन्यावर आलेला आहे। आणि कोकणात जर आपण ही दृश्य बघितली तर कोकणातल्या कार्यशाळेत आता मात्र बाप्पा आकार घेताना दिसतोय। कधीपासून गणेश मूर्ती घडवण्यास सुरुवात होते, कसा असतो हा सगळा प्रवास आणि अर्थात महागाईचा फटका या कार्यशाळेतल्या कामगारांना कसा बसतोय, चला आपण जाणून घेऊया। आता आपण आलेलो आहोत कोकणात सिंधुदुर्ग कणकवली मधल्या या कार्यशाळेमध्ये। आपण यांच्याशी चर्चा करूया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। आपण पाहतोय की गणेश मूर्ती आता घडतायत, बरोबर 1 महिना शिल्लक आहे। पुढच्या 1 महिन्यात सगळ्यांच्या घरात वाजत गाजत बाप्पाचं आगमन होणार आहे। पण हा बाप्पा तुमच्या हाती आकार घेताना दिसतोय, कशी असते ती भावना जेव्हा आपण बाप्पा घडवत असतो? आम्ही आता हे 3 महिने झाले, आता इथे आम्ही बसलेलो 3 महिने झाले। 3 महिन्यात कसे प्रत्येकाच्या हौशी निवशी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, कोणाला कशावर कोणाला काय कशावर कसे गणपती पाहिजे असतात। तर आम्ही आता कसे साचा वगैरे हे आम्ही धुंड लांब लांबून आणतो साचा, की कणकवली कट्टा या साईडून आम्ही साचा आणतो, सुकळवाड त्या ठिकाणून आम्ही साचा आणतो। लोकांच्या आवडीनुसार त्यांना देण्याचे प्रयत्न करतो आम्ही, त्यांना वेगवेगळे गणपती बनवून देण्याचा प्रयत्न करतो। आणि विशेष म्हणजे या सगळ्या मूर्ती शाडूच्या आहेत, या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नाही, हे आवर्जून सांगायला हवं। शाडूच्या मूर्ती घडवण्यासाठी आता महागाई सुद्धा वाढतीये, मोठ्या प्रमाणावर कोकणात पाऊस सुद्धा झालेला आहे। एक कामगार म्हणून एक कार्यशाळेतील मूर्तिकार म्हणून कसा या सगळ्याचा परिणाम सध्या जाणवतोय? गणेश मूर्तीच्या किमतींमध्ये किती वाढ झालेली आहे? कसं असते प्रत्येकाच्या आता गावाच्या ठिकाणी म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाची तेवढी कुवत नसते ना। मग आम्ही कसं मूर्ती तुमची मोठी असेल तर महागाईच्या दृष्टीकोन तुम्ही मूर्ती छोटी नाही हे आम्ही सांगतो, की तुम्हाला तेवढी जमणार नाही। आम्ही प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या असतात, आम्ही प्रत्येकाच्या किमतीनुसार त्यांना गणपती तुम्ही आम्हाला वाढून देऊ नको पैसे। तरी किती टक्क्यांनी वाढ झाली यावेळेला? तरी नाही म्हटलं तरी 25% वाढ होते। अच्छा, दरवर्षी? हा, दरवर्षी। तरुण मुलं आहेत जी बाप्पा घडवताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। कसे आहात तुम्ही? किती दिवसापासून हे काम चालू आहे? 3 महिने। 3 महिन्यांपासून इथे काम करत। काय आवडतं म्हणजे कधीपासून सुरुवात केली या सगळ्या कामाला? जून महिन्यामध्ये। किती वर्षांपासून? आता आम्हाला 7-8 वर्ष झाली, त्यांचं 20 वर्षापासून ते करतायत काम। बऱ्याचदा गणेश मूर्ती आपण जर पाहिलं तर जसं तुम्ही उल्लेख केलात की प्रत्येकाची काही वेगळी डिमांड असते, रंगसंगती वेगळ्या असतात, आकार वेगळे असतात, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पाची नजर। प्रत्येकाच्या घरी गेल्यावर असं वाटतं की तो बाप्पा आपल्याकडेच बघतोय। मग ते घडवण्याचं खूप मोठं आव्हान असेल, प्रेशर असेल? हो, प्रेशर असतोच, कारण की त्याचे दिवस रात्र काम करून आम्ही पण थकलेलो असतो, पण लोकांची बघण्याची दृष्टिकोन असतो की नाही तो त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत भाव। यानुसार प्रत्येक डोक्यावरचा नाम म्हणा किंवा सोंडेवरची डिझाईन प्रत्येकाची आवडीनिवडी असते, तसं आम्ही करून देतो। कोण विठ्ठलाचं नाम पाठवणार, कोण कशाचा पाठवतो, तो तिथे नाम काढला पाहिजे आम्हाला, ती कसोटी असते मेन। घरोघरी बाप्पाचं आगमन होईल अगदी ढोल ताशांच्या गजरात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहे। पण अगदी कोकणातल्या कार्यशाळेत तो बाप्पा आता अजूनही आकार घेतोय। ज्यांना जगाला आकार दिलाय तो मात्र या कार्यशाळेत घडतोय। पुढच्या काही बातम्या अशाच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तोवर मी लाघवी ओम सावंत इथेच थांबते।